नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण हेडोनिझम ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. हेडोनिझम याला मराठीमध्ये आपण सुखवाद असं म्हणतो. इथिक्समध्ये याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपली जी लाईफस्टाईल आहे किंवा आपलं बिहेवियर असतं त्या संदर्भात आपण हेडोनिझम बघतो. हेडोनिझम म्हणजे नेमकं काय आहे, तर हेडोनिझम म्हणजे की स्वतःचं सुख कसं तुम्हाला द्विगुणित करता येईल याच्यावर फोकस करायचा. म्हणजेच मॅक्झिमम प्लेजर जे आहे की तुम्ही जे आहे पेन अवॉइड करणं किंवा तुम्हाला जे आहे कसलंही दुःख नसणं आणि तिच्यातूनच जे आहे तुमचं प्लेजर वाढत जातं. तर ही कन्सेप्ट जी आहे की स्वतःच्या सुखाला जे आहे जास्तीत जास्त वाव देणं किंवा त्याला महत्त्व देणं याच्याशी संबंधित आहे. याला आपण साध्या सोप्या भाषेत म्हणू शकतो की मॅक्झिमम हॅपीनेस फॉर सेल्फ. आता हे सांगणारे जे काही थॉट प्रोसेस आहेत किंवा फिलॉसॉफर्स आहेत हिच्यामध्ये चार्वाक जे आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे, ज्यालाच आपण लोकायत मत म्हणतो. किंवा ग्रीक फिलॉसॉफर आहे बघा एपिक्युरस, त्यांनी पण ही संकल्पना जी आहे तर ती समोर ठेवली. आता काय आहे ना की इथिक जे आहे किंवा नीतिशास्त्र, तर याला कुठलाही एक प्रॉपर फाउंडेशनल बेस नाही आहे. आणि याला कुठलाही एक प्रॉपर फाउंडेशनल बेस नाही आहे याचा अर्थ काय की जसं आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे एज्युकेशन असेल किंवा तुमची लाईफ, त्याचे ॲव्हरेज इयर्स असे तुम्हाला निकष दिलेले आहेत, त्याच्या आधारे आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो. तर इथिक्स ही सिच्युएशनल गोष्ट आहे. अशा गोष्टीसाठी जे आहे आपण खूप जास्त विचार न करता आपण स्वतःच्या सुखाचा विचार केला पाहिजे, असा हा कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये कन्झ्युमेरिझम जे आहे किंवा भौतिक सुख किंवा चंगळवादी संस्कृती याला सपोर्ट जो आहे तो मिळतो. कारण लोक जे आहे मग पार्टी अभी बाकी आहे त्या पद्धतीने जे आहे गोष्टी एन्जॉय केल्या जातात. पण याच्यामध्ये एक कन्सेप्ट अशी आहे रिफाईन हेडोनिझम. रिफाईन हेडोनिझम म्हणजे काय की सभ्य किंवा सुसंस्कृत सुखवाद. मग याच्यामध्ये काय होतं की आपण भौतिक गोष्टींच्या ऐवजी जे आहे कलात्मक गोष्टींकडे वळतो. जसं म्युझिक असेल, आर्ट असेल, तर अशा गोष्टींमधून जे आहे आनंद प्राप्त करणं त्याला आपण रिफाईन हेडोनिझम म्हणतो. आता हे जे हेडोनिझम आहे तर याच्यामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे काय की फिअर आणि बॉडीली पेन. एपिक्युरस जो आहे तो आपल्याला सांगतो की भीती आपल्याला नसावी आणि शारीरिक दुःख आपल्याला नसावं. आणि याच्याकरता त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या की ज्या 3 गोष्टी आपल्याकडे कुठल्या असल्या पाहिजेत. तर एक, आपलं जे लाईफस्टाईल आहे ते मॉडेस्ट असलं पाहिजे. काळानुरूप आपण आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं, आपल्याकडे चांगले मित्र असले पाहिजेत. आणि जे आहे तिसरी गोष्ट म्हणजे नॉलेज, ज्ञान असलं पाहिजे. आणि याच्यातून जे आहे आपण आपल्या लाईफस्टाईलचा जो आहे सुखवादी प्रवृत्तीने विचार करू शकतो. म्हणजे जास्तीत जास्त सुखाकडे आपण जाऊ शकतो. धन्यवाद.